बोलतायत आमदारगण, जिल्हाधिकारी, प्रतिष्ठित सर्व नागरिक, सन्मान्य विचार मंच आणि सगळ्यात जास्त ज्यांचं नाव आपण घेणं गरजेचं आहे, आमच्या सर्वांच्या पेक्षाही ते इथं उपस्थित सर्व शिवभक्त बंधू भगिनींनो, 2007 ला आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा हा 6 जूनला सुरुवात केला. शेकडो शिवभक्त होते. 350वा शिवराज्याभिषेक दिन सुद्धा आपण जोरात जोमाने साजरा केला. आणि मी नेहमी म्हणायचं की शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जनसागर दुर्गराज रायगडला आलेलं आहे. पण मला असं वाटतं की आपण आता शब्द बदलू. हा जनसागर नाहीये, हा शिवसागर आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. इथं राहण्याची सोय नाही, आम्ही ते करू शकत नाही. दुर्गराज रायगडवर जेवणाची सोय सुद्धा मोजकी आहे. तरी शिवभक्त दुर्गराज रायगडला आपण जाणं क्रमप्राप्त समजतो म्हणून 3-4 तारखेपासून इथं मुक्कामी आहेत. मला आजही पटत नाही, रात्री 11 वाजता इथनं निघताना कुठं कसे शिवभक्त झोपले होते, कसे सकाळी शौचालयाला जात असतील, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि हीच खरी शिवभक्ती आहे. कोणासाठी एवढं 300 वर्षानंतर कोण जाईल का असं करायला? या शिवभक्तांची ही ताकद आहे. आणि म्हणून जेवढं मी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण सगळे इथं आलो, मला अजून एक भावुक बोलायचंय. ते म्हणजे शिवाजी महाराजांचा मी विचाराचा रक्ताचा वारस तर राहायचाच, म्हणून मी या शिवभक्तांना सुद्धा मला आज वंदन करायचंय. अरे हे साध्या पुढाऱ्यांचे हे कुठल्या कार्यक्रमाला सगळे आलेले नाहीयेत. हे खरे शिवभक्त आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रातून, देशातून, कानाकोपऱ्यातून आज वंदन करण्यासाठी आलेले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराज इथं आज आपल्याला या मेघडंबरी पुतळा पाहायला मिळतो, त्याच ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले. या राज्याभिषेकचं महत्व आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हा काय नुसता साधा दिवस नाही, अनसाधारण दिवस आहे, अन्यसाधारण दिवस आहे. सगळ्या बादशाहांना तुडून, गुलामगिरीतून मुक्त करून शिवाजी महाराज छत्रपती झाले. आपला हा राज्याभिषेक त्यांचा असला तरी खऱ्या अर्थाने त्यांनी स्वराज्य आपल्यासाठी निर्माण केलं. राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी एक नवीन पर्व होता, म्हणून राज्याभिषेक शक सुरू केला शिवाजी महाराजांनी. सोन्याचे नाणे स्वतःचे आपल्या राज्याचे पाहिजे, होण आपल्या स्वतःचा पाहिजे, नाणे आपल्या स्वतःचे पाहिजे. या राज्याभिषेक सोहळ्यातून हा मेसेज पूर्ण देशाला, जगाला होता. हे शिवाजी महाराजांचं आणि आपलं सर्वांचं स्वराज्य सुरुवात झालेलं आहे. ह्या राज्याभिषेक सोहळ्याचं हे महत्व आहे. क्रांतिकारी दिवस आहे हा. आपण विचार सुद्धा करू शकत नाही की शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन काय होता. दुर्गराज रायगड किल्ल्यावर येत असताना आम्ही आज गाडीतनं बघितलं की काय तो किल्ला दिसतो आणि काय शिवाजी महाराजांनी त्यांनी दूरदृष्टिकोन ठेवून केला असेल, हीच माझी राजधानी होणार म्हणून तो नुसता रायगड किल्ला नाही. मी माझ्या जीवनात रायगड म्हणत मी काय म्हणतो, दुर्गराज रायगड, सगळा दुर्गांचा हा राजा आहे. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला 150 वर्ष या ब्रिटिशांची राजवट आपल्यावर होती. आपण तो स्वातंत्र्य दिन भारताचा आपण आनंदाने साजरा करायला पाहिजे. पण हे सुद्धा विसरून चालणार नाही. आपण बंधू भगिनींनो, शिवभक्तांनो, जर पहिलं स्वातंत्र्य आपल्याला कोणी मिळवून दिलं असेल या सगळ्या शायांच्याकडून,
जे आपल्यावर अतिक्रमण करून आपल्याकडे आलेले धर्मांध इस्लामशाहीचे लोक आपल्या अंगावर आलेले, त्यांना बाहेर काढून आपलं स्वराज्य निर्माण करणं. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनाने, आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून, जर पहिलं स्वातंत्र्य जर आपल्याला कोणी मिळवून दिलं असेल आणि भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन कुठला असेल तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. पण स्वराज्य शिवाजी महाराजांनी जे आपल्याला दिलेलं आहे, काय होतं 350 वर्षाच्या अगोदर स्वराज्य आपलं, महिलांना सन्मान होता. एकही अत्याचार आपण ऐकलंय का? तर किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे आपलं लक्ष असेलच, पण तुर्तास इतर काही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेऊयात. विधान परिषद माघारीवरून विजय वडट्टीवार यांनी हल्लाबोल केलेला आहे. काँग्रेसच्याच एका नेत्यानं काही नगरसेवकांचा 5-5 लाख रुपये दिले